नमस्कार. पंढरीभूषण न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्या भागातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी पंढरीभूषण न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. बहुजनवादी विचारवंत, परिवर्तनाची मुलूक मैदानी तोफ ॲडव्होकेट वैशालीताई डोळस. नक्की ऐका बहुजन स्त्री जीवनाचा खरा इतिहास. शाहू आंबेडकरांची पुण्याई आहे, कोणत्या पुरोहिताची शंकराचार्याची पुण्याई नाहीये, ती फुले शाहू आंबेडकरांची पुण्याई आहे. आणि ज्यांच्या पुण्याईच्या जीवावर आम्ही 2 टायमाची भाकर कमावतो त्याचा हिस्सा पहिला त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य आम्हाला आता समजून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला परशुराम सांगत होते ना अक्षय तृतीया, त्याचं अजून पुढचं उदाहरण सांगते तुम्हाला मी. याला 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केल्यानंतर पुढे त्या पुराणात ते लोक असे सांगतात, ते ब्राह्मण लोकांनीच लिहून ठेवलंय, मी माझ्या मनाने सांगत नाही. ती लोक असे सांगतात की मग बायकांचं काय करायचं, क्षत्रियांच्या बायकांनी काय करायचं, म्हणून काहीतरी योजना, काही योगन काहीतरी पद्धत आहे की ब्राह्मण ऋषींनी त्यांना भोगायचं आणि संतती निर्माण करायची. लग्नामध्ये आपण एकमेकांच्या नाड्या बघतो, गोत्र बघतो. माहिती आहे ना तुम्हाला हे गोत्र काय आहे? गोत्र म्हणजे बापदादे, ज्यांच्याशी तुमचं रक्ताचं नातं असेल असं गोत्र, त्याला गोत्र म्हणतात. त्या हरामखोर कोणतो पुरंदरेंनी सांगितलं होतं दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचं गोत्र एके म्हणे. त्याचा जाणता राजा म्हणजे सर्कसचा शो पाहायला आमचे लोक 500 रुपयात तिकीट काढून जातात. त्या नालायकाने हे सांगितलेलं होतं. त्यांना घाबरण्याचं आज आम्हाला कारण राहिलेलं नाहीये. आम्हाला आमची बदनामी करणाऱ्या कुणाचाही हातच नाही तर मेंदूही उपटता येतो, आम्ही भांडारकर प्रकरणात दाखवून दिलेला. तर हे गोत्र जे आहे ते गोत्र जरा शोधून बघा बरं. काय भृगु, व्यास, वाल्मिकी हे कोण होते? हे सगळे ब्राह्मणांचे ऋषी होते. मग ते आमचे रक्ताना नातेवाईक कसे असतील? ते आमच्या रक्ताना नातेवाईक बापदादे कसे असतील? आमचा कुणीतरी कोंडीबा, कुणीतरी दगडोबा, कुणीतरी धोंडोबा हे लोक असतील ना आमचे. हे काम जे ना हे या परशुरामाचं काम आहे. या परशुरामाने ज्यावेळेस 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली त्यावेळेस क्षत्रियांच्या बायका भोगण्याचं काम या ऋषीमुनींनी केलं आणि म्हणून त्यांना गोत्र लावण्याची पद्धत ब्राह्मणांनी अंमलात आणली. आम्ही या पद्धती आता फेकून दिल्या पाहिजे, कारण ह्या आमच्या पद्धती कधीही होऊ शकत नाही. आम्हाला आमच्या समाजाची आदर्शाची संस्कृती निर्माण करायची आहे आणि या आदर्श संस्कृतीमध्ये या व्यभिविचारी आणि अश्लील गोष्टींना आम्ही कुठेही स्थान देऊ इच्छित नाही. आम्ही जिजाऊचे पाईक आहोत, आम्ही सावित्रीबाई फुलेंचे पाईक आहोत. आणि आमच्या स्त्रियांनी जर आदर्श कुणाचा ठेवायचा असेल तर तो जिजाऊंचा ठेवावा, सावित्रीबाई फुलेंचा ठेवावा, झाशीच्या राणीचा ठेवू नये. एकदा तुम्ही बीड जिल्ह्यात येता, नगर जिल्ह्याच्या वर्तमानपत्रांनी माझी बातमी छापली की त्या इथे येता आल्या आणि त्यांनी भाषणामध्ये झाशीची राणी, जिजाऊन, सावित्रीबाई फुलेंवर असं व्याख्यान दिलं. मी त्याला पहिला फोन लावला. झाशीच्या राणीवर मी कुठलंही वाक्य वापरलेलं नाही आणि तसं लिहिणं तुम्हाला अधिकार नाही. त्यानंतर माफी मागितली. आमच्या भाषणांचे अर्थ चुकीचे लावायचे नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीच्या मुळापासून गोष्टी तुम्हाला सांगत असतो. ही झाशीची राणी तांब्यांची पोरगी आणि पटवर्धनांची सून. हिनं पोरग दत्तक घेतलं होतं. हिला कधीही घोड्यावर बसता येत नव्हतं. मामा देशमुख सरांनी हे सिद्ध करून दिलेलं आहे. हिला कधीही घोड्यावर बसता येत नव्हतं, तलवार चालवता येत नव्हती, लढता येत नव्हतं. ढाल छातीशी पुत्र पाठीशी म्हणे कमरेला तलवार. ह्यासले थोतांड जे कधीच वीर नव्हते त्यांना यांनी स्वातंत्र्यवीर केलं. जे कधीच शाहीर त्यांना येत नव्हती त्यांनी शिवशाहीर केले. ज्यांना कपडे बी घालायची अक्कल नव्हती, अकलीचे पत्ते नाहीत, त्यांना समर्थ केलं. फुकट नाही सांगत, पुराव्यानिशी सांगते. ह्या झाशीच्या राणीला घोड्यावर बसता येत नव्हतं, तलवार चालवता येत नव्हती, लढता येत नव्हतं. मागच्या दारांनी पोराला घेऊन पळून गेलेली ही राणी आहे. मग तिच्या जागेवर तिचा वेश परिधान करून कोरी समाजाची झलकारी देवी महिला नावाची एक महिला इंग्रज सैन्यासोबत लढलेली आहे. आणि मला वाटतं झाशीच्या राणीने स्वतःचा माफीनामा सुद्धा इंग्रजांना पाठवलेला होता. नको त्या बायकांचे आदर्श घ्यायचे नाहीत. आमच्या बायका चांगल्या होत्या. तानुबाई बिर्जी असेल, ताराराणी असेल, अहिल्याबाई होळकर असतील, राष्ट्रमाता जिजाऊ असेल, सावित्रीबाई फुले असतील. अहो सावित्रीचं शिक्षण किती प्रगल्भ होतं. सावित्रीबाई फुलेंच्या शाळेतली 4थीला शिकणारी मुक्ता साळवे नावाची पोरगी व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहिलं. सावित्रीबाई फुलेंचे ज्योतिरावांचे निबंधाला विषय फार चांगले असायचे, नाही तर आता निबंधाला विषय असतात बस स्टँड पे 1 घंटा. भिकाऱ्यांनी भीक मागितलं, प्रवासी बसमध्ये चढले, कंडक्टर बोंबलला झाला. रेल्वे स्टेशन पर 1 घंटा मैं प्रधानमंत्री होता तो. अरे वा, पंतीच प्रधान होता. तिथं प्रधानमंत्री व्हायचा तुमचा प्रश्नच येत नाही. तुमचे शरदराव नसते झाले का?
झाले असते, पण ते पंत नव्हते म्हणून झाले नाही. ह्या गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. त्या मुक्ता साळवेंनी व्हिक्टोरिया राणीला 4थी मध्ये पत्र लिहिलं. लहुजी साळवेची ही नात मुक्ता साळवे व्हिक्टोरिया राणीला पत्र लिहून सांगते, आमच्या बायकांनी कान देऊन ऐकावं. 4थीची चिमुरडी पोरगी त्या व्हिक्टोरिया राणीला पत्रात काय सांगते की हे राणी, आमचा म्हणावा असा आम्हाला धर्म नाही, आमचा म्हणावा असा आम्हाला धर्मग्रंथ नाही, आणि या धर्माची धर्मग्रंथ कोणती आहेत आम्हाला माहित नाही, ती वाचण्याचा आम्हाला हक्क नाही. ईश्वर कोणती अशी कृपा करेल का की आम्हाला आमचा धर्म देईल, आम्हाला आमचा धर्मग्रंथ देईल. चिमुरडी 4थीतली पोरगी प्रश्न विचारते. हा सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा परिणाम येतो. सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाच्या तालमीत तयार झालेले विद्यार्थी आहेत ते. आणि त्या पत्राच्या शेवटी ही चिमुरडी मुक्ता लिहिते की हे राणी, आम्हाला चॉकलेट देऊ नको, आम्हाला ग्रंथालय दे, आम्हाला पुस्तके दे, जेणेकरून आम्ही पुस्तकं वाचू आणि आमचे धर्मग्रंथ निर्माण करू. 4थीची पोरगी स्वप्न पाहते आणि 4थीची पोरगी धर्म सोडण्याचं धाडस करते. आम्ही 26, 27, 28, 50 वर्षाच्या झालो, सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा उपयोग नाही झाला आमच्यासाठी. आम्ही त्याचा अजिबात उपयोग करून घेतलेला नाहीये. आम्हाला सावित्रीबाईनं दिलेल्या शिक्षणाचं चीज करता नाही आलं. सावित्रीबाई फुलेंनी अंगावर दगड, माती, चिखल, शेण, ब्राह्मणांच्या भटांच्या शिव्या, संत सत्संगाला जाण्यासाठी नाही तुम्हाला शिक्षण दिलं, पूजा अर्चा करण्यासाठी नाही शिक्षण दिलं तुम्हाला. सावित्रीला ज्या स्त्रिया, ज्या महिला अपेक्षित होत्या त्या आम्ही घडलोय का, हा फार मोठा चिंतनाचा आमच्या समोरचा प्रश्न आहे. हा चिंतनाचा प्रश्न आमच्या महिला वर्गाने हाताळला पाहिजे, याच्यावर विचार केला पाहिजे. मुक्ता साळवे 4थीत धर्म सोडते, मुक्ता साळवे 4थी मध्ये या धर्मग्रंथांना लाथ मारते. आम्ही कुठपर्यंत आहे, आम्ही कुठं आहोत याचा आम्ही विचार केला पाहिजे. आणि एक कर्मकांड फिंड तर सोडून द्यावं, तुम्ही सरळ भटाची कॉलर धरली पाहिजे, एवढी घाण त्यांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तुमच्याविषयी लिहून ठेवलेली आहे. ही महिलांमध्ये ताकद आहे. पण हे कधी घडेल, ज्यावेळेस आमचा इतिहास आम्हाला माहित असेल. म्हणून आम्हाला आमचा इतिहास माहित करून घ्यावा लागणार आहे. स्त्री मुक्तीचा किंवा एकंदरीत समाजाच्या मुक्तीचा जो जो माणूस लढा लढला, ज्या ज्या महापुरुषांना समाजाचं कल्याणाचं हित कशात आहे याचा अभ्यास केला, त्या त्या महापुरुषांनी स्त्रियांना सन्मानाचं स्थान दिलं. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध भारताचा पहिला क्रांतिनायक, भारताचा पहिला महामानव, ज्यानं ब्राह्मणांविरुद्ध रणशिंग फुंकलं आणि पूर्ण भारत बौद्धमय केला. कुणबी राजा, मराठ्यांना फार गैरसमज होतात. हा कुणब्यांचा राजा, एवढा मोठा महामानव, त्या महामानवानं सांगितलं की धर्मग्रंथ वाचण्याचीच नव्हे तर धर्माचं कार्य करण्याची सुद्धा स्त्रियांना परवानगी आहे. शिवरायांनी सुद्धा जिजाऊंच्या निर्णयाला आद्यस्थान देऊन स्वराज्याची संकल्पना साकार केली. प्रत्येक स्त्रीला सन्मानाचं स्थान दिलं आणि छत्रपती संभाजी राजांनी या सगळ्या गोष्टींचा कळस केला. आपल्या बायकोच्या हातात राज्यकारभार दिला आणि तिच्या नावाची राजमुद्रा तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी कोडबिल दिलं, हिंदू कोडबिल स्त्रियांच्या हक्कासाठी दिलं. भारतीय राज्यघटनेच्या प्रत्येक कलमात सांगितलं की नोकरी देताना, व्यवसाय करत असताना, कोणताही हक्क देताना स्त्री पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये. स्त्रियांनाही पुरुषांच्या प्रमाणे वेतन दिलं पाहिजे, स्त्रियांनाही पुरुषांच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. बाबासाहेबांनी अक्षरामध्ये कलमामध्ये तुम्हाला हक्क दिलाय. प्रत्येक कलमात लिहिलं की स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जाऊ नये, जात वेळ हा भेदभाव केला जाऊ नये. इतकं महान कार्य तुम्ही न मागता तुमच्या पदरामध्ये टाकलंय या महापुरुषांनी. आमच्या पुरींना प्रश्न विचारला का नवरा कसा असावा, ते म्हणतात रामासारखा. नवरा कसा असावा, रामासारखा. म्हणे कशाला, दिवस गेल्यावर जंगलात सोडून द्यायला. मला एकच समजत नाही, नवरा कसा असावा, ज्योतिराव फुल्यांसारखा असावा. एवढ्या अज्ञानाच्या, अंधकाराच्या ज्या काळामध्ये स्त्रियांना रस्त्यावरून चालणं पाप होतं, त्या काळामध्ये आपल्या बायकोला शिक्षण दिलं, शिक्षिका केलं. या भारताची पहिली शिक्षिका, या भारताची पहिली मुख्याध्यापिका, या भारताची पहिली कवयित्री, या भारताची पहिली साहित्यिक, या भारताची धर्मसभेचं, धर्म अधिवेशनाचं अध्यक्षस्थान स्वीकारणारी पहिली महिला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. ज्योतिरावांसारखा नवरा असावा. नवरा शहाजी राजांसारखा असावा. शहाजी राजे कर्नाटकला असताना जिजाऊंना, शिवबांना सोबत दिलं, मंत्रिमंडळ दिलं, काही निवडक सैनिक दिले, भगवा ध्वज हातात दिला आणि जिजाऊंना सांगितलं शहाजींनी की जिजाऊ तुम्ही आता आमच्या पत्नी राहिला नाहीत, शिवबाची तुम्ही आई झालेल्या आहात आणि आता एका स्वराज्याची निर्मिती तुम्हाला शिवबाला हाताला धरून करायची आहे. या कार्यासाठी तुम्हाला आमच्यापासून दूर राहायचं आहे आणि हे दूर राहत असताना प्रत्येक निर्णय सक्षमपणे तुम्हाला शिवरायांच्या राज्याचा घ्यायचा आहे. तुम्हाला माहितीये
ज्यावेळेस जिजाऊ कर्नाटक मधून पुण्याला आल्या शिवबाला घेऊन, त्याच्यानंतर शहाजी जिजाऊ भेट कधी झाली? ज्यावेळेस कर्नाटकहून जिजाऊ पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस शिवबाचं अवघं वय 8 वर्षाचं होतं. त्यांची परत भेट झाली त्यावेळेस संभाजीराजे 9 वर्षाचे होते. आग्र्याहून सुटून आलेले होते. बघा, एवढा विश्वास आपल्या बायकोवरती असावा लागतो, एवढं तिच्या कर्तृत्वावरती डोळे झाकून विश्वास ठेवणारे शहाजी राजांसारखा नवरा असावा. नवरा संभाजी राजांसारखा असावा. आपल्या बायकोच्या हातामध्ये सगळा राज्यकारभार दिला आणि सांगितलं की तुम्ही या राज्याच्या राज्यापर्यंत जोपर्यंत तुमची शासनामधली नोकरीची संख्या येणार नाही तोपर्यंत तुमची नोकर भरती बंद असेल. बरोबर ना? जोपर्यंत तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व तुमच्या लेवलमध्ये येणार नाही तोपर्यंत तुमची नोकर भरती बंद असेल आणि जोपर्यंत आमच्या समाजाच्या प्रतिनिधित्वामध्ये आम्ही येत नाही तोपर्यंत आमची नोकर भरती चालू असेल. अशी मागणी ज्यावेळेस ही लोक आम्हाला देतील त्यावेळेस यांनी हजारो वर्षापासून आमच्यावर जे अन्याय आणि अत्याचार केलेले आहेत ते अन्याय आणि अत्याचार पुसून टाकल्या जातील आणि एवढं दिल्यानंतर ते आम्हाला फक्त मुद्दल देतील. व्याज अजून आहे हे त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. बरोबर आहे ना? एवढ्या हजारो वर्षापासून आमचे एवढे महापुरुष एवढ्या ताकदीचे मारलेले आहेत, तुम्हाला भरपाई करावीच लागणार आहे आणि ती आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही वाटणी बदलवण्यासाठी आपली सगळी क्रांती आहे, आपल्या सगळ्या चळवळी आहेत आणि या चळवळी आपल्याला सक्षमतेनं चालवायच्या आहेत. ही गोष्ट प्रत्येक कार्यकर्त्यानं लक्षात ठेवायची. 6742 जातींमध्ये ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला विभागलेला आहे. म्हणून आता आम्ही जातवार आरक्षण मागतो. ज्या जातीच्या तत्वावर तुम्ही आम्हाला विभागलंय त्याच जातीच्या तत्वावर आम्हाला आमचा उत्कर्ष साधायचा आहे आणि आम्हाला बहुजन अशी चळवळ निर्माण करायची आहे. गौतम बुद्धाच्या भाषेमध्ये जे बहुजन होते, शिवरायांच्या भाषेमध्ये ते मावळे होते, संत तुकारामांच्या भाषेमध्ये ते वारकरी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये जे SC ST OBC मायनॉरिटी आणि सगळेच लोक बहुजन जे आहेत या सगळ्या बहुजनांसाठी ही क्रांती आहे. ही क्रांती प्रत्येकाची क्रांती आहे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा हा लढा आहे. मग ती स्त्री असो पुरुष असो. स्त्रियांनी स्वतःचे न्यूनगंड स्वतःचा अज्ञान आता जरा सोडून द्या आणि थोडं वाचायला सुरुवात करा. निदान ज्या जिजाऊंनी आणि ज्या सावित्रीबाई फुलेंमुळे आम्हाला शिक्षण मिळालं त्या सावित्रीनं लिहिलेलं लिखाण तरी एकदा आम्ही वाचलं पाहिजे. आम्ही आता वाचायला लागलं पाहिजे, विचार करायला लागलं पाहिजे आणि जर उपवास तापवास करायचेच असतील तर ते धर्मग्रंथ वाचा आणि नंतर ठरवा की तुम्हाला ते करायचेत की नाही करायचेत. ते संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. तुम्ही इतक्या शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार मानते. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर एवढं सांगेल की आपला वाचनाचा कक्ष वाढवा, विचार करण्याचा आणि दृष्टिकोनाचा भाग जरा रुंदवा. बहुजन समाज हा फार मोठा समाज आहे. त्या सगळ्या समाजाला स्वातंत्र्य आपल्याला द्यायचंय. त्यासाठी खरा इतिहास सांगणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तो सांगत असतो. जाता जाता तुम्ही 2 मिनिटं थांबा, मी अजून थांबलेली नाही. जाता जाता माझ्या कवितेच्या 4च ओळी तुम्हाला सांगते आणि मी थांबते. तू होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नकोस सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील. तू होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची, तू होऊ नकोस द्रौपदी त्या पांडवांची, लोक तुला वेश्या म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबाची, तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील. लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील. तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. लोक तुला क्रांतिज्योती म्हणतील. या ठिकाणी मी थांबते. तुम्ही शांततेत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार मानते. सर्व समाधानी ग्राहकांचं हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण उत्कर्ष गॅलरी. उत्कर्ष मध्ये आपल्याला मिळेल जागृती आटाचक्कीचे सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये. याबरोबरच सोनी, व्हर्लपूल, LG, सॅमसंग, प्युअरिट या नामवंत ब्रँडच्या उत्पादनांचे अधिकृत विक्रेते उत्कर्ष गॅलरी. दर्जेदार सेवा आणि उत्पादने आम्हीच देऊ शकतो. उत्कर्ष गॅलरी, सावरकर चौक, स्टेशन रोड, पंढरपूर. फोन 02186 22 28 85.